नमस्कार, सिटी न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत। सर्वप्रथम एक नजर प्रमुख घडामोडींवर। जिल्हा परिषदेत भारी बहुजन महासंघाची काँग्रेस सोबत युती। जुने शहर पोलिसांच्या तावडीतून 2 आरोपी फरार। बार्शी टाकळी येथील युवकाचा संशयास्पद मृत्यू। आणि पांढरे सोने निकोप होण्यास वाणीचा अडसर। आता सविस्तर बातम्या। जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व अन्य पदाधिकाऱ्यांची निवडणूक गुरुवार दिनांक 30 जूनला होऊ घातली असून भारी बहुजन महासंघासोबत काँग्रेसची युती झाल्याचे विश्वसनीय वृत्त जाणकार सूत्रांनी सांगितले। तर अध्यक्षपदासाठी सौ पुष्पाताई इंगळे यांचं नाव आघाडीवर आहे। गुरुवार 30 जूनला जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापती पदासाठी निवडणूक होत असून भारी बहुजन महासंघाचे सर्वेसर्वा अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांचा गेम कसा आहे हे गुरुवारी दुपारी स्पष्ट होईल। अध्यक्ष व उपाध्यक्ष पद भारीपला स्वतःकडे ठेवून युती करणाऱ्या इतरांकडे सभापती पद देण्याची तयारी त्यांनी यापूर्वीच जाहीर केली आहे। जिल्हा परिषदेत भारी बहुजन महासंघ 20, सेना 11, काँग्रेस 8, भाजपा 4, राष्ट्रवादी काँग्रेस 3 व अपक्ष 6 अशा पद्धतीचे पक्षीय बळ अस्तित्वात आहे। 52 सदस्यांमध्ये भारी बहुजन महासंघाला त्यांच्याशी जुळवून घेतील असे सदस्य बळ हवे आहेत। गेल्या 4-5 दिवसांपासून सदस्य बेपत्ता झाले आहेत। जाणकार सूत्रांनी सांगितले की बुधवारी दिवसभर काँग्रेसची खलबते झाली व भारीपचे संख्याबळ 28 ते 30 पर्यंत जाऊन पोहोचले। अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ व अनुभवी सदस्य हा निकष अॅडव्होकेट बाळासाहेबांनी ठेवला असून या निकषाचे पालन केल्यास पुष्पाताई इंगळे वा घाटो यांची वर्णी लागल्याची शक्यता आहे। गुरुवारी नेमके काय होते ते स्पष्ट होणार आहे। जुने शहर पोलिसांच्या ताब्यातील 2 आरोपी कोर्टातून सिटी कोतवालीत आणल्यावर कोतवाली समोरून फरार झालेत। जुने शहर पोलिसांच्या ताब्यात असलेले चोरीच्या गुन्ह्यातील 2 आरोपी सिटी कोतवाली बाहेर गाडीचा मागचा दरवाजा उघडून विरुद्ध दिशेने दोघेही ते फरार झालेत। जीवन खताळे राहणार खडकी व रुस्तम सुलताने राहणार जवळखेड पोलीस स्टेशन दहीहंडा यांना पीसीआर साठी न्यायालयात नेले होते। एकूण 6 आरोपींपैकी 4 एमसीआर झाला व 2 पीसीआर। कोर्टातून निघून गाडी कोतवाली समोर आली। ड्रायव्हर एएसआय शेख व पोलीस कॉन्स्टेबल कासिफ हे गाडीत होते। आरोपींनी मागील गेट उघडून ते दोघेही विरुद्ध दिशेने पळून गेलेत। 6 आरोपींना केवळ 2 पोलीस बंदोबस्तासाठी दिलेत। यावरून पोलिसांच्या बंदोबस्ताबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। कान्हेरी सरप येथील रुहाटिया स्पिनर्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये कार्यरत एका 17 वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू झाला। या घटनेला पोलीस मात्र आत्महत्येचे स्वरूप देण्याच्या प्रयत्नात असल्याचे बोलले जात आहे। बार्शी टाकळी तहसील अंतर्गत येत असलेल्या कान्हेरी सरप येथील रुहाटिया स्पिनर्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये कार्यरत 17 वर्षीय निलेश भास्कर खंडारे याचा मध्यरात्री मिलमध्ये संशयास्पद मृत्यू झाला। पोलिसांकडून मात्र याला आत्महत्येचे स्वरूप देण्याचा प्रयत्न होत असल्याचे बोलले जात आहे। मंगळवार दिनांक 26 ला निलेश आपल्या कामावर गेला नव्हता, मात्र रात्री 9च्या दरम्यान मिलमध्ये रात्रपाळीत कामावर असणाऱ्या कावरे व योगेश गवई नामक कामगारांनी निलेशच्या घरी जाऊन त्याला कामावर घेऊन गेले। मात्र सकाळच्या वेळी 2 कामगार म्हणजेच देवीदास तातोडे, आशिष शर्मा यांनी निलेश खंडारेच्या वडिलांना माहिती दिली की निलेशला सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले। निलेशचे नातेवाईक सर्वोपचार रुग्णालयात गेले असता गिरी व योगेश गवई या कामगारांनी निलेशचा मृत्यू झाल्याचे सांगितले। बार्शी टाकळी पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपासणी केली। मृतक निलेशचे वडील भास्कर बळीराम खंडारे यांनी सिटी न्यूजशी बोलताना निलेशच्या संशयास्पद झालेल्या मृत्यूबाबत चौकशी करण्याची मागणी केली आहे। रोयाटिया स्पिनिंग मध्ये ड्युटीवर असते तो, मग घरी झोपला तो। मग रात्री 1 वाजता त्याला बोलवायला आले 2 जण, योगेश आणि कावरे 2 जण, आणि त्याला घेऊन गेले ड्युटीवर रात्री 1 वाजता। मग आम्ही गेला ड्युटीवर, आम्ही झोपलो सर्वजण। मग सकाळी मला 8:30 वाजता येऊन सांगितलं त्या शर्मानन ताकतोडे आले ते माझ्या घरी की बा तुमच्या पोराला काहीतरी लागलं म्हणत, तर सरकारी दवाखान्यात भरती केला म्हणून, तर तुम्ही पाहायला जा।
मग इथं पाहायला आल्यावर मला काही दाखवलं नाही, काही नाही. तर मला म्हणतातच त्या गिरीनं योगेश इंगळेनं सांगितलं की बा तुमचा पोरगा एक्सपायर झाला. त्यात किडनीत आलो मी, माझा मुलगा पाहिला तर ते गळ्याला फाशी लागलेली होती पट्ट्यानं, पायाला मारगीर होता. तर हे बघितलं तर काही घातपात होऊन केला अशी शक्यता आहे. झाला तो याले मला न्याय मिळण्यात या आणि कसा काय झाला हा पूर्ण मला याचा न्याय भेटून माझ्या मुलाला किंवा मला माझ्या सहकुटुंब परिवाराला याची न्याय मिळालाच पाहिजे. विदर्भातील काही भागात कपाशीवर वाणी जातीच्या कृमींचा प्रादुर्भाव वाढला असून त्याच्या निराकरणाबाबत पीकेव्हीच्या तज्ज्ञ मंडळींकडून मार्गदर्शन करण्यात आले. विदर्भातील काही भागात पूर्ण हंगामी कापसावर वाणी या किडीचा प्रादुर्भाव आढळून आला असून इतरही ठिकाणी प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी जागरूक राहून या किडीचा बंदोबस्त करण्याची गरज आहे. वाणी या किडीच्या बऱ्याच जाती वनस्पतीवर जगणाऱ्या असून त्यापैकी काही प्रजाती कुजलेल्या वनस्पतीच्या अवशेषांवर व मातीमधील सेंद्रिय पदार्थांवर आपली उपजीविका करतात, तर काही परभक्षक सुद्धा असतात. वनस्पतीवर जगणाऱ्या वाणी किडीचा प्रादुर्भाव कापशीच्या नुकत्याच उगवलेल्या रोपट्यावर मोठ्या प्रमाणात आढळून आला आहे. ही कीड पिकांच्या खाद्य भागावर प्रथम द्रव्य सोडून तो भाग ओलसर करते, त्यामुळे ती रोपटे रेषेदार दिसतात व रोपटी खाली कोलमडतात. ह्या किडीचा प्रादुर्भाव झाल्यास प्रति हेक्टरी लक्षणीय संख्येत झाडांची घट होते. ही कीड दंडगोलाकार व लंबकोळी असून तिला 36 ते 40 पाय असतात. ह्या किडीचे प्रादुर्भाव टाळण्यासाठी मिथिल पॅराथिऑन 2% किंवा क्लोरोफायरिफॉस 1.5% याची भुकटी धुरवाळली की प्रादुर्भाव कमी होऊ शकतो. किंवा परिस्थितीवर नियंत्रण करण्यासाठी विशिष्ट भागावर स्पर्शजन्य कीटकनाशकाची ट्रेचिंग करावी, जेणेकरून ह्या किडीला पिकांचे नुकसान करण्यापासून रोखता येऊ शकते, अशी माहिती डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कीटकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉक्टर उमेश बारखडे यांनी दिली आहे. तर ह्या मोठ्या प्रमाणावर जर प्रादुर्भाव या वाणीचा आपल्या शेतामध्ये दिसून येत असेल तर त्याची व्यवस्थापन करणं हे गरजेचं आहे. आणि याकरता सर्वात पहिल्यांदा आपल्याला आपल्या कपाशीच्या शेताचं सर्वेक्षण करावं लागेल, शेताचं निरीक्षण करावं लागेल. आणि ही वाणी जर कमी प्रमाणात दिसत असेल तर ही वेचून केरोसिनच्या पाण्यात टाकून नष्ट केली तरी चालते. परंतु मोठ्या प्रमाणावर जर ही कीड आपल्याला आपल्या शेतामध्ये नुकसान करत असेल तर यांनी काय होऊ शकते की झाडांची संख्या कमी होईल. आपल्याला जी झाडांची संख्या आपल्या जे 2 ओळीमधील अंतर आहे, 2 झाडामधील अंतर आहे, ह्याप्रमाणे जे आपल्याला झाडांची संख्या पाहिजे असते तर ही अपेक्षित संख्या न राहिल्यामुळे पुढे आपल्या उत्पादनावर त्याचा परिणाम होऊ शकतो. म्हणून शेतकऱ्यांनी आपल्या शेताचं निरीक्षण करावं आणि आपल्या शेतामध्ये जर या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असेल तर आपण क्लोरोपायरिफॉस 1.5% ही जी भुकटी आहे याची धुळणी करावी. कैलाश टेकडी परिसरातील वार्ड क्रमांक 57 मध्ये रस्त्याचे निर्माण कार्य करण्यात येत आहे. यावेळी स्थानिक नागरिकांनी सदर कामात प्रचंड घोटाळा होत असल्याचा आरोप केला आहे. सदर निर्माण कार्य निकृष्ट दर्जाचे हे असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. कैलाश टेकडी परिसरातील वार्ड क्रमांक 57 येथे रस्त्याचे निर्माण कार्य सुरू करण्यात आले आहे. मागील 20 वर्षांपासूनची रस्त्याची समस्या सद्यस्थितीत निकाली निघत आहे. रस्त्याचे निर्माण कार्य श्री विजय इंगळे यांच्या घरापासून ते तिवारी यांच्या फ्लोअर मिल पर्यंत करण्यात येत आहे. सदर निर्माण कार्य दलित वस्ती निधी अंतर्गत करण्यात येत आहे. मात्र स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की या निर्माण कार्यात मोठ्या प्रमाणात घोळ होत असून वापरण्यात येत असलेले साहित्य निकृष्ट दर्जाचे असून 40 mm गिट्टीऐवजी केवळ मुरुम वापरण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. इस्टिमेटमध्ये नमूद केल्यानुसार निर्माण कार्य होत नसल्यामुळे सदर रस्त्याच्या आयुष्याविषयी चिंता व्यक्त करण्यात येत आहे. 1-2 दमदार पावसात हा रस्ता वाहून तर जाणार नाही ना, असा प्रश्न यावेळी निर्माण झाला आहे. संबंधित विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. सरकारी कामामध्ये आम्ही अडथळा आणून नाही राहिलो, पण आमचं एवढं म्हणणं आहे की एस्टिमेट प्रमाणे जे काम दिलेलं आहे की तिथे मुरुमच टाकलेलं, 40 mm टाकलेलं नाही आहे, त्याच्यावर त्यांनी रोलर दाबलेलं पाहिजे होतं, तर ते दाबण्यास मनाई करत आहे. ते म्हणतात एस्टिमेटमध्ये आम्ही त्यांना पैसे देणार नाही असं म्हणणं आहे त्यांचं. पण आमचं एवढं म्हणणं आहे की सरकारी कामामध्ये आम्ही अडथळा आणणारच नाही आहे. त्यांना जसे करा तसे करू द्या, फक्त एस्टिमेट प्रमाणे काम करायशिवाय आमची इच्छा आहे. काय मुख्य बस स्थानकाजवळ ऑटोधारकांच्या दादागिरीमुळे बस चालक व प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. शहरातील मुख्य बस स्थानकाच्या प्रवेशद्वारासमोर मोठ्या प्रमाणात ऑटोची गर्दी राहते, त्यामुळे बस चालकासह प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. ऑटोधारक आपली वाहने मुख्य प्रवेशद्वारासमोर बेशिस्तपणे अस्ताव्यस्त रीतीने लावत असल्यामुळे ये जा करणाऱ्या सर्वांनाच नाहक त्रास सहन करावा लागतो. ऑटोधारकांना याबाबत काही बोलण्याचा प्रयत्न केला गेला तर ते दादागिरी करतात. शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे याकडे लक्ष नसल्यामुळे ऑटोधारकांची मुजोरी वाढली आहे.
या ठिकाणी ऑटोधारकांसाठी लोखंडी रेलिंग लावण्यात आली, मात्र त्या रेलिंगच्या आतमध्ये कुणीही आपली वाहने उभे करीत नाही। 2 दिवसांपूर्वी ऑटोने एका बसला धडक दिली होती। मुख्य बस स्थानकावर एसटी बसचे आवागमन नेहमीच सुरू असते आणि याच मार्गावर बेशिस्तपणे ऑटो उभे राहत असल्यामुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही। संबंधित विभाग मात्र याकडे लक्ष द्यावयास तयार नाही। गुरुवार दिनांक 30 जून रोजी सकाळी 11 वाजता महानगरपालिकेच्या सभागृहात महानगरपालिकेची विशेष व सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली। या सभेत विविध विषयावर चर्चा करून निर्णय घेण्याची शक्यता आहे। गुरुवार दिनांक 30 जून रोजी सकाळी 11 वाजता अकोला महानगरपालिकेच्या मुख्य सभागृहात विशेष सर्वसाधारण सभा व सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले। सर्वप्रथम सभेत विधी समिती, शहर सुधार समिती, शिक्षण समिती, महिला व बाल कल्याण समिती व जलपूर्ती समिती आदी समित्यांवर सदस्यांची नियुक्ती करण्यात येणार। दुसऱ्या सभेत परवाना शुल्कात वाढ करणे यावर चर्चा करण्यात येऊन निर्णय घेण्यात येणार। नागरी मूलभूत व सार्वजनिक सुविधा निर्माण, नगर विकासाचा महाअभियानासाठी महानगरपालिकेच्या वार्षिक बजेटमध्ये समावेश करणे, 63 लाख रुपयाची शिल्लक असलेल्या दलित वस्ती सुधार निधीबाबत चर्चा करून निर्णय घेणे आदी विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे। बाळापूर पंचायत समितीच्या उपसभापतीपदी सखुबाई फाळके यांची निवड झाल्यामुळे त्यांचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला। बाळापूर पंचायत समितीच्या उपसभापतीपदी भारिप बहुजन महासंघ व भाजपाची युती होऊन भाजपा सदस्या उषाताई फाळके यांची निवड करण्यात आली। ग्रामीण जनतेच्या प्रश्नांची जाणीव ठेवून दोन्ही पक्ष एकत्र आले ते ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी, असे मत आमदार श्री बळीरामजी सिरस्कार यांनी व्यक्त केले। ग्रामीण भागातील नागरिक हे विकास योजनेपासून वंचित राहत असल्यामुळे आम्ही यापुढे असे होऊ देणार नाही, असे आश्वासन माजी आमदार श्री नारायणराव गव्हाणकर यांनी दिले। आज बाळापूर पंचायत समितीचे निवडणूक घातलेली होती। यामध्ये भारिप बहुजन महासंघ आणि भारतीय जनता पक्ष यांची एक विचाराची युती होऊन या ठिकाणी आम्ही हे निवडणूक लढवले। यामध्ये कुठल्याच प्रकारचा मतभेद कोणामध्ये नाही। आम्ही या तालुक्यामध्ये एक चांगलं चित्र निर्माण झालं पाहिजे आणि विकासाला आपला सर्वांचा हातभार या ठिकाणी लागला पाहिजे। सामान्य माणसांचे जे प्रश्न आहेत, पंचायत समिती ग्रामीण भागातल्या शोषित पीडित गरीब माणसाची पंचायत समिती हे आधार, एक सर्वांचं इच्छा केंद्र असते। त्या ठिकाणी आपण गेल्यानंतर शिलाई मशीन भेटेल, चाकजोळी भेटेल, पॉवर स्प्रे भेटेल, छोट्या छोट्या मोठ्या ज्या योजना असतात शासनाच्या सर्व पंचायत समितीच्या माध्यमातून राबवल्या जातात। म्हणून या ठिकाणी सर्वांनी सोबत राहावं आणि सोबत राहून या पंचायत समितीत बिनविरोध निवडणूक व्हावी अशा पद्धतीचे प्रयत्न माननीय आमदार बळीरामभाऊ सिरस्कार, आम्ही सर्वांनी या ठिकाणी केले। बार्शी टाकळी पंचायत समितीच्या सभापती व 35 सभापती पदासाठी निवडणूक घेण्यात आली। यावेळी सभापती व उपसभापती पदासाठी भारिप बहुजन महासंघाचे उमेदवार विजयी झालेत। बार्शी टाकळी पंचायत समितीचे सभापतीपदी केवळ एकच अर्ज आल्यामुळे सौ सुजाता भारत निकोस यांची अविरोध निवड झाली। उपसभापती पदासाठी भारिपच्या सौ चित्राताई माणिकराव वनवे व सेनेचे किशोर पुंडलिकराव ठाकरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले। दोन्ही बाजूने समान सदस्य संख्या झाल्यामुळे ईश्वर चिठ्ठीने वनवे यांना विजयी घोषित करण्यात आले। तहसीलदार श्री युझेड चव्हाण, नायब तहसीलदार श्री वडतकर, पुरवठा निरीक्षक श्री रवी कावळे, बीडीओ श्री चव्हाण यांनी या निवडणूक प्रक्रियेत सहभाग घेतला होता। यावेळी भारिप बहुजन महासंघाचे तालुकाध्यक्ष डॉक्टर सुनील जाधव, तालुका महासचिव श्री अनिल खंडारे, कोषाध्यक्ष गोबासेठ, तालुका संघटक सुनील वानखडे, डॉक्टर पांडुरंग आखरे, हिरासिंग राठोड, सुरेश वानखडे, धर्मानंद डोंगरे, बळीराम चिकटे, प्राध्यापक खान, माणिकराव वनवे यांच्यासह तालुक्यातील भारिप बहुजन महासंघाचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते। सभापती व उपसभापती पद दोन्ही भारिप बहुजन महासंघाचे वाट्याला आल्यामुळे उपस्थित कार्यकर्ते व सदस्यांनी जल्लोष केला। यावेळी उत्साहात नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले। पूरपीडित कॉलनीतील महिलांच्या वतीने रॉकेल पुरवठ्याच्या अनियमिततेबाबत जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन देण्यात आले। अकोटफैल परिसरातील इंदिरानगरला लागून असलेल्या पूरपीडित कॉलनीतील महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन दिले। या निवेदनातून त्यांनी केरोसिन वितरकाकडून होत असलेल्या घोटाळ्याबाबत वस्तुस्थिती कथन केली आहे। या परिसरात असलेल्या शासकीय रॉकेल वितरण केंद्राचा क्रमांक 102 आहे। या दुकानाचा परवाना पंचफुला धाडसे नामक महिलेच्या नावे असून या दुकानातून शेख सलीम, शेख इस्माईल हॉकर्सधारक आपल्या रिक्षा गाडीतून रॉकेलचा साठा भरून घेऊन रेशन कार्ड धारकांना त्याचे वितरण करतो।
त्याचा हॉकर्स क्रमांक 24 आहे। यावेळी या महिलांचा आरोप आहे की सलीमभाई कार्डवर नमूद केलेल्या युनिटनुसार रॉकेलचे वितरण करीत नाही। रॉकेल देताना तो चालाखी करतो व केरोसिन देतो। परवानाधारक व मालक पंचफुला धाडसे यांच्याकडे याबाबत तक्रार केली असता त्या अपमानजनक वागणूक देतात असा आरोप या महिलांनी केला आहे। संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी, अन्यथा आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल असा इशारा या महिलांनी आपल्या निवेदनातून दिला आहे। यावेळी सिटी न्यूजशी बोलताना या महिलांनी आपली तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली। तुमची गाडी पाहिजे, नाईकची गाडी नाही पाहिजे, नाईक नाही पाहिजे गाडीवर आम्हाला। त्याच्यामुळे आम्हाला घासलेट मिळत नाहीये आणि 2 लिटरचं 1 लिटर भरते, 5 नेलं तर 4 भरते, असा प्रॉब्लेम आहे आम्हाला घासलेटच्या गाडीवर। हमको सलीम से तेल होना, सलीम की गाड़ी है उससे हमको तेल होना, हमारी वही मांग है। सब लोगों को सब परेशान है, जितने भी बहना है, माँ बहना साथ में उतने परेशान है उससे, वो हमको तेल नहीं देती और हमको परेशान करती। आपने कंप्लेन करेगा ऊपर किससे? हमने आप करे आज उसके नाम की अभी कलेक्टर ऑफिस में जाके अर्जी दी हमने और बोले साहब से कि हमको तेल नहीं मिलता बराबर, 2 लीटर का 1.5 ही भरता, 1.5 का आधा ही भरता, 3 पाव भरता, बस ऐसी जैसे दिल में ऐसा देने की रखती हो। एसटी महामंडळाचे सेवानिवृत्त चालकाने जीपीएफ कार्यालयासमोर आपल्या मागण्यांसंदर्भात आत्मदहनाचा इशारा दिला। त्यामुळे बुधवारी पोलीस प्रशासनाच्या वतीने कार्यालयासमोर चोख बंदोबस्त करण्यात आला। भविष्य निर्वाह निधीचे पैसे मिळाले नसल्यामुळे यवतमाळ येथील सेवानिवृत्त बस चालकाने भविष्य निर्वाह निधी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला। त्यामुळे बुधवार दिनांक 29 जून रोजी भविष्य निर्वाह निधी कार्यालयासमोर पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त लावण्यात आला। यवतमाळ येथील रहिवासी सेवानिवृत्त बस चालक DL पोचपहर यांनी आपल्या जीपीएफच्या रकमेची मागणी बऱ्याच महिन्यांपूर्वीपासून केली आहे। त्यासाठी भविष्य निर्वाह निधी कार्यालयाच्या फेऱ्या मारल्या व वरिष्ठ अधिकाऱ्यांना आपल्या मागणीचे निवेदनही दिले, मात्र त्याच्या अर्जाची दखल घेण्यात आली नाही। त्यामुळे त्रस्त झालेल्या सेवानिवृत्त बस चालकाने बुधवार दिनांक 29 जून रोजी जीपीएफ कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला। सदर इसमाच्या इशाऱ्याची गंभीरतेने दखल घेत पोलीस प्रशासनाने जीपीएफ कार्यालयासमोर चोख बंदोबस्त लावावा। यावेळी अग्निशामक दलाचे वाहन व रुग्णवाहिकेचे वाहन सुद्धा तैनात करण्यात आले। आता पाहूया पातूर आणि परिसरातील काही घडामोडी। पातूर पोलीस स्टेशनच्या समोरील मोठ्या पाईपलाईनचा व्हॉल्व क्षतिग्रस्त झाल्यामुळे त्यामधून लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे। त्यामुळे गुरुवारपेठ, सय्यदपुरा, देव मैदान, भगत वेटाळा, भिकुचंद नगर, आठवडी बाजार, मरहबा कॉलनी आदी परिसरातील नागरिकांना पाण्यापासून वंचित राहावे लागते। यावेळी पाण्यासाठी सर्व महिलांमध्ये रोष निर्माण झाला असून जलपूर्ती विभागाच्या हलगर्जीपणामुळे नेहमीच या परिसरातील नागरिकांना पाण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागतो। पातूर परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व शेतीची मशागत केली आहे। येथील शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने बी बियाणे, खत मिळवून ठेवले आहे। त्यांना प्रतीक्षा आहे ती जोरदार पावसाचीच। 1-2 वेळेस रिमझिम पाऊस झाला, मात्र दमदार व पेरणीयोग्य पाऊस न झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे। निसर्गाच्या लहरीपणामुळे हतबल झालेला शेतकरी केवळ आकाशाकडे डोळे लावून बसला आहे। आकाशात ढगांची गर्दी होते, मात्र हवेच्या प्रचंड वेगाने ते ढग कुठच्या कुठे पळून जातात। शेतकरी मात्र मोठ्या निराशेने मेघांचा लपंडाव पाहत राहतो। पावसाचा होणारा उशीर शेतकऱ्यांसमोर भीषण समस्या तर निर्माण करणार नाही ना, असा प्रश्न यावेळी निर्माण झाला आहे। शेवटी पुन्हा एक नजर प्रमुख घडामोडींवर। जिल्हा परिषदेत भारी बहुजन महासंघाची काँग्रेस सोबत युती। जुने शहर पोलिसांच्या तावडीतून 2 आरोपी फरार। बार्शी टाकळी येथील युवकाचा संशयास्पद मृत्यू। आणि पांढरे सोने निकप होण्यास वाणीचा अडसर। पुन्हा भेटूया शहर आणि परिसरातील ताज्या घडामोडी व अधिक माहितीसह। नमस्कार।